बघा आता आमची भाभी पाय कुडात होती. पाणी नव्हतं का वावरात भाभी? वावरात पाणी नव्हतं. जाम पकडलंय आजीने. घरी पाणी नाही भाभीला. पाणी नाही वावरात पाणी नाही भेटलं तिला. हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर कसे आहात तुम्ही? मी मस्त आणि मजेत आहे. तुम्ही पण मस्त आणि मजेत असताल. तर चला आपल्या आजच्या नवीन ब्लॉग आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर चला सकाळचे वाजलेत 9:45 आणि आता आम्ही निघालेलो आहे कांदे लावायला. कसं आहे लय अवघड असते शेती म्हणजे काही सोपं नाही. आणि आपलं कसं आहे शेती करून आपण बाहेर पण कामाला जातो कधी मधी नाही का म्हणजे असं. तर मी एवढंच म्हणजे एवढंच मला सांगायचं आहे का आताचे जे विद्यार्थी 10वीला 12वीला आहे ना त्यांनी ना खरंच लय अभ्यास करा आणि लय मार्क पाडा. आमच्या टायमाला आम्हाला तेव्हा काही कळत नव्हतं. आम्ही काही लय अभ्यास केला नाही आणि लय मार्क पाडले नाही. त्याच्यामुळं आज अशी वेळ आमच्यावाली. तर आम्हाला असं कामाला जावं लागतं शेती करावं लागती. शेती नाही करायचं असं नाही म्हणत मी, शेती करा पण कुठंतरी जॉब करून हवस म्हणून केलेली काय वाईट नाही. पण सगळ्यांनी मस्तपैकी अभ्यास करा. आज सगळ्या ताईंच्या आणि दादांना सांगते मी, तुमच्या मुलांना तुम्ही सांगा का बुवा मी जे हे व्हिडिओ बनवते ना ते याच्यासाठी बनवते का आमचं शेतकऱ्याचं आणि जे मजूरदार आहे त्यांचं काय जीवन आहे हे त्यांना कळावा म्हणून मी हे व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून सांगा. बरोबर आहे का चुकीचं आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कळकळून विनंती आहे की तुम्ही खरंच मनापासून अभ्यास करा. लय अभ्यास करा, चांगल्या मार्कांनी चांगले गुणांनी मार्क पाडवा असं मला म्हणायचं आहे. तर चला आपलं काय रोजचं चालू आहे. कामाला जायचं घरी यायचं, घरचे काम आले का घरी राहायचं चालूच आहे. तर चला आज चालू आम्ही कांदे लावायला. तर कसं आहे रोज पळायचं 10 वाजता जावं लागतं त्याच्यामुळे ना रोज मला व्हिडिओ घ्यायला बनत नाही. पण चला ठीक आहे. पण माझे व्हिडिओ नक्की बघत जा तुम्ही आणि एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान अशी कमेंट मात्र करीत जा. कमेंटच करीत नाही तुम्ही मग मला आहे ना तुम्ही कमेंट नाही केली का मला पुढं व्हिडिओ घ्यायला असं प्रोत्साहन नाही मिळत. त्याच्यामुळे तुम्ही ना कशी का ना पण कमेंट करीत जा. तर चला आता आपण दिवसभर कसं काय ते तर तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला तळ्याचं पाणी कसं आहे किती छान आहे बघा. अजून तळ्याला खूप लय पाणी आहे बरंचसं बघा. अजून तरी 2 महिने जाईन असं वाटतंय बरं का. पण त्यातून नाही सांगू शकत. एकदा कसं आहे हे झालं ना एकदा भरणी लय वाढली का लोक लगेच उपसून घेतात. रपा रपा पाणी देऊन घेतात आणि मग पाणी लवकर संपून जातं. तर चला आता जातो आम्ही. अजून मागं येतं छायाताईन त्यान अजून काही दिसतच नाहीत. येत्यान आपलं चला भरा मी पुढं निघल्याशिवाय ते पण निघत नसतात. असं आहे मी निघाले का मग माझ्या मागं सगळे येतात असं असतं. तर चला आता गाडी पण अजून आलेली नाही. चला आले एवढे पाय ओल्ले झाले बघा. इतकं दायवर होतं का पायच ओले झाले चपलनी मला चालता पण यायना असं झालं. आणि चला आता आजीन त्यान पण आल्यात वाटतंय मागून. तर बघा कोबी किती छान आहे. शारकरांचा आहे एवढा कोबी. आणि आजी म्हणती काय कोबी का फ्लावर आहे? याला कोबी म्हणतात कोबी. हा कोबी. तुम्ही पाहिलं नव्हते का कधी झाड? फुलवर नाही कोबी. 2 महिने जाईल. नाही तर 3 महिने जाईल. ते वड्याला पाणी बायानो आली गाडी घ्या बसून. परत म्हणाय नको शेट्याच्या बायांमुळे उशीर झाला. छायाताई उठ बसली कवर बी. चिक्कू मला आणला का? अरे वा 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 वा. हा तर बघा बडे आजीने आणले चिक्कू.
किती आणले परत आणले का संपले का सगळ्यांना वाटले ना सुवर्ण मासे चिकू खाल्ला का चला योगिताई काल कुठे गेलती काल माय का काल ते काय योगिताई काल नव्हती काल योगिताई गेलती फिरायला काल स्वातीचे मामा आले बोर पण आणलेत मला आणले का एकच काय फक्त पिशी भरून आणायची चांगली तर असं झालं काय तर चला तुम्ही पण या चिक्कू खायला बोर खायला आता चला गावातून भाभीला घ्यायची अजून तर चला तर दुपारपर्यंत आम्ही एवढी लागवड केली आणि जेवायला सुट्टी झाली. आज काय जेवायला लय मज्जा होती बघा. मालकाने वडेपाव आणले होते तर मस्तपैकी जेवण करायला बसलं. तुम्ही पण या जेवण करायला. झाली बाई एकदाची सुट्टी लय दम आला बाई कांदेला पाणी प्यायला नाही बसलं बाई आज लय दम लाय ना रोप भारी होतं पण आज भारी होतं बाई पण ते कमरात फिरायला लागल्यात, आज लय मस्त रोप होतं एकदम भारी अजून काय लय भारी होतं पण पाय लय खसत होते. लागवड लय काय म्हणजे आज तिथे एवढी लागवड केली आम्ही. मग काय लागवड दिसायची नाही इकडून नाही दिसत बघा आता आमची भाभी पाय कुडात होती पाणी नव्हतं का वावरात भाभी जाम पकडलंय आजीने पाणी नाही भाभीला पाणी नाही वावरात पाणी नाही भेटलं तिला. ड्रम देऊ काय पाण्याचं पाणीच नाही आंघोळच घालून घ्या रे भाभीला इकडे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्व